ज्ञानप्राप्तीची साधनं आणि दोन शंका घेतलेल्या होत्या. एक प्राप्ताची प्राप्ती कशी आणि दुःख निवृत्तीची निवृत्ती कशी. दुसरी शंका कोणती? भावाभावरूप संभव शकत नाही. काय नाही. पहिली शंका कोणती? प्राप्ताची प्राप्ती. दुसरी शंका भावाभावरूप मोक्ष संभवू शकत. तरंग पाहिला काय झाला? दुसऱ्या तरंगामध्ये अधिकारावर शंका. कारण वर्तमान जगत निवृत्ती, ब्रह्माची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. काळानुसार वर्तमान जगत निवृत्तीची इच्छा कोणाची नाही. फक्त कशाची आहे? त्रिविध दुःख नाशाची आहे. नाशाची इच्छा आहे. 3 प्रकारचं दुःख कोणतं? कोणत्या उपायाने जाते? कोणत्या उपायाने जाते? अरे शुद्धाधिकाराचं दुःख कशाने जाते? काय 3 प्रकारचं दुःख म्हणजे कसं? आधी आध्यात्मिक, आधी भौतिक दुःख कशाने जाते? शस्त्राने. आधी दैविक 3 उपायाने 3 प्रकारचं दुःख झाले. म्हणून काळानुसार वर्तमान जगत निवृत्तीची काही नाही. दुसरी ब्रह्मप्राप्ती. दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. याच्याकरता कोणता दृष्टांत दिला? नारदाचा दिला ना. नारदाच्या ठिकाणी किती हे होतं ज्ञान, तरी त्याचा शोक गेला नव्हता. मग कोणाला शरण गेला? हा मला लागा. मग कोणाला शरण गेला? त्याने कोणता उपदेश केला? दुःखाची काय झाली? दैरूप का आत्यंतिक. आणि काय सांगितलं? भूमा हा आनंद स्वरूप आहे, सुखद स्वरूप आहे. प्रत्येक माणसाला सुखाची काय आहे? म्हणजे कोणाची इच्छा आहे? सुखाची इच्छा म्हणजे कोणाची इच्छा आहे? ब्रह्माची. ब्रह्म म्हणजे सुख आणि सुख म्हणजे मग काय? काळांचं वर्तमान दुःखाची निवृत्तीची इच्छा आहे. पुढे ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय इच्छा आहे. त्याने एक प्रश्न केला होता. कोणता? जीवाला सुखाची इच्छा आहे, विषय सुखाची काय आहे? विषय सुखाची इच्छा का नाही? विषय सुखामध्ये नाना प्रकारचं काय भरलेलं आहे? काय? विषय सुख हे अनित्य आहे. सहजासहजी विषय सुख मिळत असते. कष्ट करावे लागतात. प्रारब्ध नसेल तर, अरे प्रारब्ध नसेल तर सुख मिळत असते का? प्रारब्ध पाहिजे ना. बरेचसे माणसं भेटत नाही, भेटतात ना. संसारिक लोकांच्या प्रश्न कोणते? लग्न झाले तरी मुलगा नाही, याचे प्रश्न असतात. कोणता प्रश्न? त्याला बुवा काय करणार आहे? बरं काय? सगळे मोठे मोठे लोक पण काय नाही, पुत्र सुख नाही. हे संसारातलं काय? याला मानसिक दुःख म्हणतात. कोणतं? ते विमान पडल्यानंतर माणसं होरपळून नेली. कोणतं दुःख? शारीरिक दुःख. अरे नाना प्रकारचे दुःख असतात. आपल्या देशामध्ये श्रीमंत माणसाला श्रीमंतीचं सुख फार थोडं आहे. पण गरीब असल्यामुळे गरिबीचं सुख काय आहे?
आपलं दुःख काय आहे? आता हे पाऊस भरपूर आला, ओला दुष्काळ, याचं दुःख कोणाला आहे? मग संसारामध्ये सुख पाहता दुःख कोणता पर्वत? हिमालय पर्वत. मग ते बी दुःख आहे ना, त्याची निवृत्ती होत असते. पण मग विशेष सुखाची इच्छा करतात तसं नाही. मग कोणीच याचा अधिकारी नाही का? ते क्रमाक्रमाने सांगायचं आहे. आता मोक्षाकरिता दुसरी साधने आहेत म्हणून या ग्रंथात प्रवृत्ती होत नाही असे म्हणेल तर मोक्षाचे दुसरे साधन काय? तेव्हा आमचा ग्रंथ मग कोणीच मोक्ष नाही असं म्हणाला होतं. कोणीच मोक्ष नाही प्रश्न त्याच्यावरती 3 विकल्प केले. ग्रंथ मोक्षाचे साधन नाही काय? एक. दुसरा कोणता? दुसरं काही साधन आहे काय? अथवा अधिकारी नाही काय? 3 प्रश्नाची उत्तरं सांगायची आणि तरी संपला. ग्रंथ हे मोक्षाचं साधन नाही काय? काय उत्तर दिलं? मोक्ष कशाने प्राप्त होतो? जीव ब्रह्म ऐक्य. मग याच्यात काय कथा सांगितलेली आहे का? हे काय कादंबरी आहे का? ज्ञानेश्वरी काय कादंबरी आहे का? आपल्या उद्धाराचं काय आहे? आमचा ग्रंथ बरं का, याच्यामध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून आमचा ग्रंथ हा उद्धाराचं काय आहे? मोक्षाचं साधन आहे. दुसरा विकल्प चालला आहे ना. दुसरं साधन आहे काय? दुसरे ग्रंथ आहे पण ते कोणत्या भाषेत आहे? आपल्याला संस्कृत भाषा येते का? तोडकी मोडकी भाषा आहे आपली थोडीशी, तर समजते काय? भांडारकराचे 12 पाठापर्यंत शिकवतात. तेवढ्यावर कुठं काम मागतं का? त्याच्यावरती सिद्धांत कौमुदी वगैरे मग हे सगळे ग्रंथ संस्कृतात आहे. त्याचा काय उपयोग? लोकांना संस्कृत कळतं का? इंग्रजी कळतो का? एक पोरगा आपल्या घरच्या लोकांनी त्याला कन्नड स्कूलमध्ये टाकलं. तिथे इंग्रजी का? पहिलाच दिवस होता बघा, पहिला शब्द होता वॉटर म्हणजे पाणी. मग एकच शब्द शिकला होता. घरी आला, आईला म्हणायला लागलं, म्हणलं वॉटर ऑन. तिला काय माहिती वॉटर म्हणजे पाणी आहे? तिला वाटलं थिएटरच आहे का? थिएटर शब्दाचं काय असावं लागतं. मग आमचा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? आणि सर्वांची बोलभाषा कोणती आहे? आमचा ग्रंथ हा मोक्षाचं काय? बरं का, एक अधिकारी नाही का? म्हटलं अधिकारी जास्त नाही पण कोणी ना कोणी. हिऱ्याच्या दुकानावर कुठे जास्त गिऱ्हाईक असते का? आणि किराणा दुकानामध्ये पुढे बांधा बांधा दुःख कंटाळून जात असतो, इतकं आणखी गिऱ्हाईक असते. मग हिऱ्याला गिऱ्हाईक नाही असं म्हणता येत. म्हणजे ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण? पुढे सांगायचं आहे, वाचा. दुसरे साधन म्हणजे उपनिषद सूत्रभाष्यादी संस्कृत ग्रंथ. त्यांनी जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन मोक्ष होतो म्हणून हा ग्रंथ निष्फल आहे म्हणेल तर ते म्हणणे खरे आहे. परंतु ज्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान नाही त्यांना त्या ग्रंथाचा काय उपयोग? संस्कृत ग्रंथाचा काय उपयोग? ज्याला इंग्रजी येत नाही त्याला इंग्रजी भाषेचा काय उपयोग? आमचा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? सगळ्याची बोलभाषा कोणती आहे? मग आमचा ग्रंथ मोक्षाचं काय साधन पुढे? मंदबुद्धी पुरुषांना याच प्राकृत ग्रंथापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल.
म्हणून त्या मंदबुद्धी मोक्षकरिता या ग्रंथाचा आरंभ अवश्य व सफल आहे. आमच्या मराठी भाषेमधून सुद्धा जीव ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान होऊ शकते. म्हणून आमचा ग्रंथ हा मोक्षाचं काय साधन आहे. पुढे आता विवेक वैराग्यादी साधनयुक्त अधिकार्याचा अभाव आहे, म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. या संबंधी विचार असा की जगात साधन चतुष्टय संपन्न पुष्कळ अधिकारी नाहीत अथवा कोणीच नाही, पुष्कळ नाहीत हे म्हणणे आम्हास अनुकूलच आहे. बरं का, आता याचा अधिकारी नाही का, ग्रंथाचा अधिकारी पुष्कळ नाही पण कोणीच नाही असं म्हणता येत. गिरायचे जास्त गिरायक नाही का, कोणीच नाही. नाही तर दुकान टाकणं काय फुकट जाईल. मग मोक्षाचे अधिकारी जास्त नाही पण कोणीतरी कोण आहे त्याची चर्चा आता पुढे करायची. वाचा. अथवा कोणीच अधिकारी नाही हे म्हणणे योग्य नाही, कारण अंतःकरणाचे ठिकाणी मल, विक्षेप व आत्मस्वरूपाचे आवरण हे 3 दोष असतात. शुभकर्माने मल दोष, उपासनेने विक्षेप दोष आणि ज्ञानाने आवरण दोष निवृत्त होतो. हे तुम्हाला म्हणलं की पहिल्या तरंगात निष्काम कर्माने कोणता दोष जातो? उपासनेने. कोणता उपासनेने? विक्षेप नावाचा दोष जातो. आणि पुढे ज्ञानाने आवरण म्हणजे असं काहीतरी आवरण नावाचा दोष जाण्याकरता ज्ञानच उपयोगी आहे. काय उपयोग आहे? आणि ते ज्ञान निवृत्त होण्याकरता तो साधन चतुष्टय संपन्न होतं. वाचा. ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप आहेत तो अधिकारी नाही, परंतु या किंवा पूर्वजन्मात निष्काम शुभकर्म आणि उपासना यांच्या अनुष्ठानाने ज्याच्या मल विक्षेपाचा नाश झाला आहे तो ज्ञानयोग्य अधिकारी आहे. ज्याने मल विक्षेप काय केलंय? मल विक्षेप काय केलंय? अरे घालवले ना. शुभकर्म करून कोणता दोष घालवला? उपासना करून अज्ञानाकरता कुणाकडे गेला? साधनच्या दृष्ट्या संपन्न आहे. म्हणून ज्याने 2 दोष काय केले आणि आता ज्ञान प्राप्ती करता जो श्री गुरुकडे गेलेला आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. वाचा. हे प्रथम तरंगात सविस्तर सांगितले आहे. यावरून अधिकार्याचा अत्यंत अभाव म्हणणे योग्य नाही. आता सर्व जीव विषय सुखाचे ठिकाणी तृप्त आहेत. नित्य मोक्ष सुखाची कोणास जरुरी नाही, म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. मग कोणीच अधिकारी नाही असं म्हणता येत. मग जो ज्याने 2 दोष घालवले आहे ना आवरण निवृत्ती करता साधनच्या संपन्न आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. आता 3रा प्रश्न आहे पहा. जगन निवृत्तीची इच्छा आहे एक. पुढे 2रा कोणता? ब्रह्मप्राप्तीची इच्छा 2. 3रा कोण? आता योग्य अधिकारी नाही त्याची सिद्धी करून दाखवली. आणि सगळे लोक कोणत्या सुखाच्या पाठीमागे लागलेले? हर कोणत्या सुखाच्या पाठीमागे? विषय सुख नाही मोक्षामध्ये. म्हणजे विषय सुख कसं आहे याचं वर्णन चाललेलं आहे. अनंत दुःखाने काय झालेलं आहे? भरलेलं आहे. सापाला कुठेतरी कोणी घेऊन जातो का दूध पिण्याकरता? साप दिसला तर चला म्हणले महाराज आमच्याकडे दूध पिण्याकरता. का साप दिसण्याचा काठीने काय करतात? सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? काय करेल? तुकडे त्याचा संसार सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? अनेक दुःखे सांगू. कोणता रोग कोणाला होईल काही सांगता येत. कधी मरण येईल हे सांगता येत. 3 प्रकारचे दुःख तुम्हाला द्यायला लागलेले आहे. म्हणजे संसार दुःख मूळ. विश्रांती नाही कुठे. तुम्हाला पाठ आहे पूर्ण. पुढे हे म्हणणे बरोबर नाही. जगातील यच्चयावत मनुष्याविषयी विचार केला तर त्यांचे पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार करीत येतील.
त्याच्याकरता अधिकारी कोण आहे सांगायचे आहे. ते माणसाचे प्रकार झाले. ह्याच्यामध्ये बद्ध माणसं, एक पामर, दुसरा विषयी, तिसरा उपासक आणि एक मुक्त असे 4 प्रकार केले. पामराची व्याख्या पामर कोणाला म्हणतात वाचा. पामर या लोकातील विहित आणि निषिद्ध भोगाचे ठिकाणी आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला तो पामर म्हणावा. त्याला काय वेळाच्या निषिद्ध विषय सेवनामध्ये तरबेज आहे. पाणी पित नाही, दारू पिल्याशिवाय. त्याला बरं पितो का दिवसभर पित राहतो. दारू पिणं हे विषय आहे का निषिद्ध आहे. मी काल सांगितलं होतं पामर लोकांच्या विषयी थोडी एक असं होता वगैरे. तो म्हटलं होतं मला हो ज्ञान भरायची काय करायची, वारी करायची. म्हटलं चांगली गोष्ट आहे, ज्ञान भरायची आहे, पण त्यातल्या त्यात माळ घालून केली तर अधिक आनंद, गंधबिंद लावून केली तर अधिक आनंद आहे. करता इथं तुम्ही येता, माळ आहे का तुमच्या गळ्यात आहे का, शाळेमध्ये असते का असं. आणि ते संहिता आहे, माळ काय केली पाहिजे, बरोबर असं शिस्तीत काम आहे ते. मग त्याला म्हटलं माळ घातली ती बरं होईल. तर म्हणे महाराज माळ घातली म्हणजे आम्हाला मांस खाता येणार नाही. काय खाता येणार नाही. आणि ते तर म्हटलं आमचं आवडीचं खाद्य आहे की काय. जेव्हा कोणाचं लक्ष नाही, म्हणायचं नाही बरं का कोणाला, तर मार खायचे काही. निषिद्ध विषय कोणता विषय. मग निषिद्ध मांस खाणं, दारू पिणं, चोऱ्या करणं. पैसा कशा कोणत्या याने मिळवत होतो. एखाद्याचं पाकिट खिशात त्याला आहे असं वाटलं, तो कळू देत नाही, पण त्याचं पाकिट चोरल्याशिवाय हे सर्व दहशतवादी लोक. कोणते याला या माणसाला कोणता माणूस म्हणायचा, पामर. पामराची लक्षणं आहे. दुसरा कोणता, पण तोही सुद्धा उद्धारा करता कुठं आहे म्हणून विविध विषयामध्येच काय. श्रीमंत लोक कोणत्या सुखामध्ये रममान झालेले आहे का. एखाद्या 10-15 लाखाला गाडी मिळत असेल, म्हणजे 10-15 लाखाची गाडी घेतो का कोटी रुपयाची गाडी घेतो. मग आता 10-15 लाखाची गाडी कुठे पुण्यालाच नाही, आणि कोटी रुपयाची गाडी काय वैकुंठाला येते काय. कोणत्या विषयात उत्सव सप्ताह आहे बरं का. काही वर्गणी बिरगणी मागायला गेले तर ते म्हणतात तुम्हाला धंदा कोणता आहे, हाच आहे. म्हणजे उठले चालले आपल्या सप्ताह वर्गणी जन वर्गणी. कोणत्या सुखामध्ये आहे सुखात. म्हणून हाही अधिकारी नाही, पामरही अधिकारी नाही. आणि जो जन्ममृत्यूला कंटाळलेला आहे तो या ग्रंथाचा काय अधिकारी, मुक्त नाही. वाचत जा. विषयी शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा असून या लोकच्या किंवा परलोकच्या अधिक विषय प्राप्तीकरिता जो कर्माचरण करतो तो विषयी म्हणावा. या संसारातले विषय, परलोकातले विषय याच्याच करता प्रयत्न करतो. कोणाकरता प्रयत्न करतो, साधन गोळा करतो. काय करतो, दंग झालेले असतात ना लोक, त्यांना काही सुखाची इच्छा असते, पण बंध निवृत्त करावायची काय नसते त्यांना. हे सगळे लोक मात्र पामर काय नाही, अधिकारी नाही. दुसरा तिसरा कोण, हा विचार करतो काय मी उद्धार, काय कृपा कर.
काय करेल. आणि मग साधनामध्ये काय असतं प्रवृत्त असतं. हे सगळ्यात आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश करणारे विद्यार्थी आहे सगळे कोण आहे? साधक आहे हे सगळे. इथं अभ्यास केल्यावर तुम्हाला का नोकरी लागते का? पण उद्धार होतं याची बात. मला हे साधन पैसा मिळवण्याचं आहे का उद्धार होण्याचं? उद्धाराकरता जो प्रयत्न करतो त्याला काय म्हणायचं? जिज्ञासू पडेल. जिज्ञासू ज्याला पुण्यसंस्काराने सच्छास्त्राचे श्रवण झाल्यामुळे असा विचार उत्पन्न झाला की विषय सुख अनित्य आहे, विषय प्राप्तीस फार कष्ट करावे लागतात. हे पहा, विषय सुख सामान्य मिळत असते का? प्रत्येक माणसाला वाटतं पण श्रीमंत असावा. मग होते मरेपर्यंत जाते तरी घर बांधता येत कोणाच्या घरात राहावं लागते. आता एक दिवस घर मालकाने हाकून दिलं तर मग गरिबीचं दुःख आहे का श्रीमंतीचं? श्रीमंत जास्त आहे का गरीब जास्त आहे? काय करे झोपडीचे प्रभाव असतात बघा सगळे आपल्या देशामध्ये. गरिबीचा चाललं होतं महात्मा गांधीचं असं, गरिबी हटाव. ते हटवण्याच्या वाढत जात आहे. आता या शेतकऱ्याचं यावर्षी किती नुकसान आहे. त्याला पंचायती पडली आता या. जाऊ द्या. म्हणून विषय सुखाची इच्छा करीत नाही, ब्रह्मसुखाची इच्छा करतात. बघा कदाचित अदृष्टाने प्राप्त झाले तर रक्षणाचे कष्ट आणि नष्ट होतात तेव्हा तर फारच कष्ट होतात. अशा रीतीने सर्व काल विषय सुख अनंत दुःखाने व्याप्त आहे. मला विषय सुख सुख नसून काय आहे ते दुःख आहे का? एक ग्रस्त त्याच्याजवळ गाढा होता. मग तो काय करायचा? गाढवा करून काम करून घ्यायचा आणि मग त्याला काही वैरण बिरण टाकायचं. मग कुशाल काय करायचं? एक वाघाचा कातड होता आणि त्या गाढवावर काय करायचं? आणि ते गाढवा रात्री चांगल्या शेतमालामध्ये चरण्याकरता जायचं आणि ते कापड आणि ते मग कातड वाघाचं असल्यामुळे लोकांना वाटायचं आहे कोण आलं आहे कोण? लोकांना काय भान माझं वाघ नासाडी करायला लागलं. लोक जात नसतं घाबड. मग लोकांना पाहिलं का 2-4 लोक मिळाले. म्हटलं बघा असे नका वाघ पण आपण ठोकून काढू. कुंभाराने गाढव काय केलं ते वाघाचं कातड घालून सोडून दिलं शेतात, चांगल्या शेतात. मग त्या लोकांनी शेतकरी लोकांनी आणखी एकत्रित येऊन त्याला हाणायचं ठरवलं होतं. आणि ते गाढव होतं गाढव आणि म्हटलं आला वाघ हाणायला हा. 2-3 रट्टे टाकले बा. ते गाढवत असलं नेहमी करत होतं. डोळ्यात ते गाढव. तसं विषय सुख आहे बा. हे माणसाला भलं होतं. काय करतात आमचे विषय सेविता का आनंदाने निवारा. मग विषय सुख नसून काय आमच्याने सुखाचं काय घेतलंय पांघरून घेतलेलं आहे. आणि आपल्याला असं वाटतं विषयात काय आहे. तर मला 4थ्या तरंगामध्ये सांगू अगोदर हा तरंग संपू द्या. वाचा. कदाचित झाली तरी पुन्हा उत्पत्ती होते. यावरून हेच ठरते की दुःखाचे आश्रय जे शरीर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्यच नाही. सगळ्या दुःख कुठून उत्पन्न होतात? शरीर त्याला कारण आहे बरं का. मग शरीर नाही आणि शरीर दुःखाचे, रोगाचे, दुर्गंधीचे काय चांगलं उत्तम प्रकारचे पदार्थ सेवन करतो आपण. का बासुंदी एखादे
एवढे पक्वान नका पण 2 तास पोटात तळल्यानंतर पक्वान न राहते का त्याची घाण येते माणसाला. जेवण करण्याच्या पूर्वी काय होते, पक्वान न होते आणि 2 तासानंतर काय कर कोणामुळे झाले ते शरीरामुळे. म्हणून शरीर दुःखाचे कोठार. शरीराचा संबंध आल्यामुळे चांगले पदार्थ काय झाले, मळ झाले, घाण झाले, ते काय झाले. आणि एखाद्या टोपल्यामध्ये चांगले पदार्थ ठेवले जसेच्या आणि पोटात गेले तर मग शरीर सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला. म्हणून विषय सुखाची इच्छा करीत नाही कोण, साधक कोणत्या सुखाची इच्छा करतो, ब्रह्मसुख. पुढे कारण प्रत्येक शरीर पुण्य पापाने रचित असून त्यात मनुष्य शरीर तर समान पुण्य पापाचे फल प्रसिद्ध आहे. हे पहा, शरीर तरी का मिळालं, पाप पुण्यामुळे गेलेलं आहे. आणि पुण्य असेल तर वरचे लोक पिपर तो जातो. अधिक पाप असेल तर एखादे कृमी कीटक काय तुमचे सगळे पशु पक्षी वगैरे असे जन्म नरकापर्यंत जातो. पुढे हे काय पापाचं फळ आहे. आणि पाप आणि पुण्य समान असेल तर मग मात्र मनुष्य देव वर जाणे इतकं काही नाही, पुण्य नाही, खाली जाणे इतकं मधल्या अवस्थेत मनुष्य शरीर प्राप्त. सर्व दुःख कोणामध्ये आहे, रोग कुठं बाहेरून येत असते का, मग रोग कुठं उत्पन्न होतात, शरीरामध्ये. मरणाचे दुःख कोणाला आहे, शरीराला आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी सुख आहे असं समजणं म्हणजे वेडेपणा आहे. पुढे देव शरीरे हे तसेच मिश्रित कर्माचे फल आहे, केवळ पुण्याचे नाही. कारण त्यांनाही आपल्याहून श्रेष्ठ देवाचे ऐश्वर्य पाहून दुःख होते. सगळे तुमचे मनुष्य शरीर जरी असले तरी विकाराचं दुःख आहे का, कशाचं नाही. पण आपल्यापेक्षा जास्त विकार झाला ते विकाराचं. दुसऱ्याची श्रीमंती पाहून आणि जळत असतात. कुठे सगळं स्वर्गामध्ये जरी गेलं तरी विकाराचं दुःख आहे. स्वर्गामध्ये गरिबीचं दुःख नाही, मग कशाचं दुःख आहे, विकाराचं दुःख आहे. तर इंद्रकर आपण नैवेल्य करता कुठं आला आणि परस्त्रीच्या ह्याच्यामुळे शेवटी तिला कशाची इंद्रा पडली आणि चंद्र झाला. हे सगळं विकाराचं दुःख आहे का. म्हणून आलं लक्षामध्ये. पुढे वाचा. इंद्रादिक देवांना दैत्य दानवादिकांचे भय होत असल्याचे शास्त्रात वर्णन आहे. त्याला सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा ऐश्वर्य दाखवून इंद्रिय दाखवून इंद्र काय करत होता, गोवर्धनाची पूजा कोण करायचे लोक. आणि त्या गोवर्धनाची पूजा आलं लक्षामध्ये सोडून भगवंतानी स्वतःच पूजा केली पाहिजे. इंद्राला बोलावलंच नाही असं. म्हणून जय इंद्राने पाऊस पडला. शेवटी सगळे गोकुळातले लोक कृष्णाला नाव बोट ठेवायला लागले. मग गोवर्धन परत कोणी उचलला. दुःख का झालं, विकाराचं दुःख आहे. इंद्र सुद्धा त्याच्या वैभवाला ब्रह्मदेवाने वासळ चोरून नेलेली. पुढे वाचा. पाप नसते तर देवांना दुःख झाले नसते. यावरून देवांचे शरीर हे पाप पुण्याचे फल आहे असे निश्चित होते. आपले शरीर आहे ते सुख आणि दुःखाला काय आहे, अनेक दुःख आहे सांगू किती. साधा ताप आला तरी माणसाला राम बरोबर आहे. काही ठिकाणी गेलं म्हणजे सांगतात ना लोक आपले दुःख. म्हणले गेल्या वर्षी तुम्हाला बटाटा वडा कोण दिला होता आमच्या मंडळीने. मग आम्ही सहज सांगत होतो, म्हणलं यावर्षी मंडळी काही नाही,
म्हटलं मग कुठं गेली? हो म्हणजे काही नाही, 3च दिवस तापाला गेले. आणि 3 दिवसाच्या तापामुळे रामभाऊबाई हातावरती तुरी देऊन गेली. काय 3 दिवसाच्या तापाने कशी गेली? हातावर काय गेली? तुरी देऊन गेली. मला बरं झालं हातावर तुरी देऊन गेली, ढोंगणावर जात भरून झालं सोडून. ते काय झालं त्याच्या वंश आहे. तुम्हाला माहिती, ग्रहस्थी माणसाला कोणते कोणते दुःख असते ते जावे त्याच्या वंश आहे. एक दुःख असते का अनंत दुःख असते. असं आहे ना, चोर पोरगा निघाला तर बापाला काय आनंद होत असतो का? बेबिचारी निघाला तर अपकीर्ती होत असते. मुलाचं सुख म्हणजे चांगले निघतील सगळे, असं काही आहे का? शक्य आहे का? मग शरीरामध्ये कोणत्या वेळेला कोणता रोग होईल सांगता येत नाही, आहे का? इच्छा नसते पण, कारण मुळामध्ये रोग येत असते का? शरीर दुःखाचं भांडार आहे. दुःखाचं काय? पुढे वाचा. वेदांमध्ये देव पापरहित आहेत असे वर्णन आहे. त्याचे तात्पर्य 2 तऱ्हेने सांगता येईल. एक, त्यांना कोणत्याच कर्माचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्या कर्मापासून पातकोत्पत्ती होत नाही, म्हणून ते पापरहित आहेत. त्या देव शरीर हे पापरहित असं, त्याचा अर्थ त्यांना दुःख होत नाही असं नाही. त्या दुःखाचे 3 प्रकार असतात. तेव्हा त्याच्यातलं कोणतं दुःख कोणाच्या वाट्याला येईल हे काही सांगता येत नाही. श्रीमंत माणसाला गरिबाचे दुःख नाही, पण रोगाचं दुःख आहे. कशाला नाही का? एखादा गरीबाला काय नाही, रोगाचं दुःख नाही, पण गरिबाचं दुःख आहे. हे कामगार लोक असतात ना, त्यांना रोगाचं काय नाही, पण कशाचं दुःख आहे? रोज काम केल्याशिवाय संसार चालवता येत. पोरगा शिकला असला तरी त्याला पुढचं शिक्षण घेता येत. हे सगळे दुःखाचेच प्रकार आहे. पुढे पण इतकी गोष्ट खरी की पूर्वजन्मातील केलेल्या पातकांचे फल त्यांना देव शरीरात भोगावे लागते. हे पहा, आपण जे काही या जन्मामध्ये पाप पुण्य करू त्याचं फळ आपल्याला दुसऱ्या शरीरामध्ये काय करावं लागतं. आता हे रोगाचं दुःख या जन्मात तर आपण काय केलं नाही, मग असले रोग का झाले ते मागच्या जन्मातल्या कर्माचं काय आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना, एका मुलाला सारखा आणखी त्वचा रोग होता. डॉक्टरने सांगितलं त्वचा रोग गुळामुळे झालेला आहे, मुलाला गुळ देऊ नका. नाही दिला तरी त्वचा रोग का होईना. म्हणजे महाराज गुळ खात नाही आता, पण त्वचा रोग आहे. म्हणलं या जन्मातलं फळ नाही तर कोणत्या जन्मातलं? मग मागच्या जन्मातली फळं सुद्धा काय करावं लागते. पुढे दुसऱ्या रीतीने असे की इंद्रादी देवांची शरीरे अधिक पुण्य व न्यून पाप यांनी रचित आहेत. त्या पुण्याधिक्यामुळे वेदात देवांची शरीरे पापरहित आहेत असे म्हटले आहे. म्हणजे काय? पाप थोडा आहे पण पुण्य काय आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं नाही का? देवादिकाची शरीर ही कशी आहे? पाप पुण्याने रचित आहे असं म्हणायचं. जे शरीर ज्या अर्थी प्राप्त झालेलं आहे ते पाप पुण्याचं काय फळ आहे का? कोणतंही शरीर निवड पापाचं आहे, पण पाप पुण्याच्याशिवाय शरीराची प्राप्ती होऊ शकत. हे अधिक पापाचे फळ म्हणजे कोणते? कृमी, कीटक, पशु, पक्षी हे सगळे पापाचे फळ आहे. अधिक पाप आहे. हे सर्पयोनी सुद्धा कोणत्या पापाचं फळ आहे? आहे का? त्याला काय आनंद आहे का? त्याला काय पायदळी आहे का? उन्हाळ्यामध्ये तापलेल्या जमिनीहून चालावं लागते. कुठं तो 5 मग किती जवळ जा. इथं होतं बा एकदा साप निघाला आला आणि खालची जमीन का झाली होती त्या भिंतीमध्ये होता कुठे, आणि इकडं असा अग्नी लावला इकडं, आणि त्या अग्नीच्या तापामुळे तो साहेब भिंतीतून बाहेर पडला. दुपारची वेळ आणि कडक
ऊन तापलेलं होतं, जमीन तापलेली असं इतक्या जोरात पळाला बघा काय. कारण त्या खालच्या जमीन तापल्यामुळे त्याला आपल्यासारखं पायाने चालता येईल का. माझाही योनी सुखाला कारणीभूत आहे का अनंत दुःखाला याची फळं मिळतात. कोणत्या योनीमध्ये जावं लागेल त्याचा काही राजा होता त्याचं नाव आता मला आठवत आहे. त्याला सर्पाची योनी प्राप्त झालेली. कोणती योनी प्राप्त झाली. पापाचाच फळ दुर्ग जन्म पावाला. भरत राजाला हरणाचा जन्म काय झाला. कोणता जन्म प्राप्त होईल काही सांगता येत. पुढे पापाचा अत्यंत अभाव सांगण्याचा वेदवाक्याचा अभिप्राय नाही. लौकिकातही ज्या गावात पुष्कळ ब्राह्मण असतात त्यास हा ब्राह्मणाचा गाव आहे असे म्हणण्याची वहिवट आहे. म्हणजे देवाधिकाची शरीर सुद्धा केवळ पुण्याचं फळ नाही तर पाप पुण्याचं फळ आहे. मनुष्य शरीराचं आहे पाप आणि पुण्य समान झालं म्हणजे मनुष्य फळ. आणि अधिक पाप असेल तर मग पशु पक्षी कृमी कीटक याच्या जन्मप्राप्त. अति पापामुळे नरकाधिकाची प्राप्ती होत असते. असं 84 प्रकारचे नरक सांगितले भागवतामध्ये. अतिपापाची फळ आहे. तुमचा जो अभंग वाचा आले हो संसारात तुम्ही काहीतरी नाही त्या यमाची बाहेर काढता त्या अग्निस्तंभ बाहेर कवटाळे. तापलेल्या खांबाला आणखी काय द्यावं लागते. असे सगळे नरकाची फळ आहे फळे. तसेच सर्प पशु पक्षी यांचीही शरीरे मिश्रित कर्मांची फले आहेत. कारण त्यास जे दुःख होते ते पापाचे फल आणि दुःख आहे कोणाचं फळ आहे. थोडंफार सुख होते ते पुण्याचं फळ. पुढे आणि उत्तम अन्नापासून आणि मैथुनापासून जे सुख होते ते पुण्यफल आहे. सुख होत असेल तर कोणाचं फळ. सुख होत असेल तर कोणाचं फळ. बाप दुःख मानावंच लागते. पुढे त्यात उत्तम मनुष्याची देवाप्रमाणे व नीच मनुष्याची पशुपक्ष्यांप्रमाणे त्यांच्या भोगावरून कल्पना होते. हे पहा पुण्य असेल तर वरच्या लोकांची प्राप्ती. आणि पापाच्यामुळे पशु पक्षी कुमी कीटक झाडं बिडे सगळे कशाचं फळ आहे. सगळं त्याच्यात सुख कमी दुःख काय. हे पण साधं कुत्र आहे यार तिथे भाकरीकडे दारावरती उभा आहे तर त्याला काय लागली असली पाहिजे. मग कोणी का स्वयंपाक करून घालत असते का. वाघाला मासाशिवाय जसं काही खाता येत नाही. रोज हरणं जात असतात का. भुकेच्या दुःखाने मरतात. कोणत्या दुःखाने. तुकोबारांसुद्धा दुष्काळी आठवला प्रिय कांदा अन्न करतात. हे सगळं दुःख अशा प्रकारचं आहे. पुढे या प्रकारे सर्व शरीरे पुण्य पापाने तयार झालेली आहेत. सगळे शरीर कशाचं फळ आहे. पुण्य आणि पाप. देवाधिकाची शरीर सुद्धा थोडं पाप आणि पुष्कळ पुण्य. देवाधिकाची शरीर पापही समान आणि पुण्यही समान. मनुष्य शरीर आणि अधिक पाप थोडं पुण्य हे पशु पक्षी कृमी कीटक यांची शरीर. पुढे आणि पापाचे फल दुःख आहे. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची अत्यंत निवृत्ती होणे शक्य नाही. म्हणून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काय नाही म्हटलं तरी पाचवीलाच बसलेलं आहे. कोणी नाही म्हणा काय सांगता येत नाही. विचित्र अनुभव काय अनुवंशिक दुःख असतात. दुःख नको जरी म्हटलं तरी दुःखातून कोणताही मनुष्य पार पडू शकला. पुढे कदाचित हल्लीचे शरीर नष्ट झाले तरी प्रारब्धातील पुण्य पापाने पुनः दुसरे शरीर प्राप्त होईल.
कारण शरीर पापपुण्याचे म्हणजे धर्म अधर्माचे फल आहे. शरीर कशाचं फळ आहे? धर्म अधर्म. पुढे नकाशा दाखवलेला आहे, पुढे येते की वाचा. त्या धर्माचे अत्यंत निवृत्ती झाल्याशिवाय शरीराची अत्यंत निवृत्ती होणे संभवनीय नाही. पुढे वाचा. त्या धर्माचे कारण रागद्वेष आहेत. संस्कृतात प्रीतीला राग म्हणतात. त्या रागद्वेषांच्या नाशा वाचून धर्माचा नाश होणार नाही. हे बरोबर दाखवला आहे, नकाशा काढून त्याने दाखवलेला आहे. पुढे वाचा की. रागद्वेष अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे होतात. ज्या पदार्थाविषयी हा आपणास सुखास हेतू आहे असे वाटते त्याचे ठिकाणी अनुकूल ज्ञान होते, आणि ज्या पदार्थापासून दुःख होईल असे वाटते त्याचे ठिकाणी प्रतिकूल ज्ञान होते. हे पहा, अनुकूल आणि प्रतिकूल एक 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 तुमचा नकाशा दाखवलेला आहे ना, त्याच्यामुळे त्याने सगळंच तयार केलेलं आहे. पुढे. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या नाशा वाचून रागद्वेषाचा नाश होणार नाही. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानास भेदज्ञान कारण आहे. आपल्या नकाशामध्ये बरोबर दाखवलेलं आहे. मला अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कोण कारणीभूत आहे? भेदज्ञान कारणीभूत आहे. पुढे. आपल्या स्वरूपाहून भिन्न पदार्थांचे ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. आत्मस्वरूपाचे ठिकाणी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. हे पहा, अनुकूल प्रतिकूल. आपण जेवायला गेलो कुठे, त्याच्यामध्ये एखादा मनुष्य असतो अनुकूल आणि प्रतिकूल. ज्याला गोड वाढलं पण डायबिटीज आहे, मग ते श्रीखंड डायबिटीजवाल्या माणसाला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? प्रतिकूल आहे. बरं, एखादा माणूस जेवायला गेला तर ज्याला निरोगी आहे, डायबिटीस नाही, त्याला श्रीखंड आहे कसं आहे? आहे का रे? काय काय असतं ना. ते आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो होतो. मग ते जेवणारा आमच्या शेजारी होता की, मग ती भाजी वाढण्याकरता आला बघा. आम्ही आपली ती भाजी घेतली की त्याने विचारलं, म्हटलं कसल्याची भाजी आहे? म्हणजे कारल्याची भाजी. पुढे तो त्याला ते काय अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? प्रतिकूलापासून काय होते? अनुकूलापासून सुख. एकच पदार्थ असतो, एकाला अनुकूल आणि एकाला श्रीखंड आहे. निरोगी माणसाला काय? आणि डायबिटीज आहे त्याला दुःख आहे. एकाला काय? त्याला भेदज्ञान कारणीभूत आहे. पुढे. सुखाचे साधनास अनुकूल व दुःखाचे साधनास प्रतिकूल म्हणतात. हे पहा, प्रतिकूल कोणाला म्हणायचं? दुःखाचं साधन असेल तर प्रतिकूल, सुखाचं साधन असेल तर अनुकूल. आपल्या कल्पनेवर अवलंबून आहे बघा. बरं का. एक विद्यार्थी होता, ते मामासाहेबांची पुण्यतिथीचा उत्सव लाडू केले होते कळीचे. उरलेले लाडू वाढून टाकायचे, ठेवायचे कशा. लाडू म्हणजे एवढा नव्हता तो, हे असे मोठे मोठे. 2 लाडू खाल्ले की माणसं संपला. पाच 5 लाडू दिले होते बघा. एका पोराने काय केलं, रात्रीच्या वेळेस ते लाडू भूक लागली म्हणून खायला लागले. गोड लागले ते. भूक होती. 2 लाडूचे लाडू किती खाल्ले? नाही ना, 3 बघा. 3 लाडू खाल्ले. ते गोड लागले बघा. भूक निवृत्त झाली. भूक काय झाली? म्हटलं आता चौथा तरी कशा करता ठेवायचा. मग चौथा काय केला? खाल्ला बघा. पुन्हा मनात विचार आला, म्हणलं हा तरी कशाला ठेवते. भूक आहे. 2 लाडूचे खाल्ले किती. मग ते पचतात कुठे पोटामध्ये. आणि ते कळीचे लाडू आणि ते फुगायला लागले. भर रात्रीच्या वेळेला पोटावर वेदना व्हायला लागल्या, काय व्हायला लागल्या? वेदना व्हायला लागल्या. आता एवढ्या रात्री डॉक्टर कुठे मिळते? मग आम्ही डॉक्टर शोधायला गेलो. पंढरपूरची गोष्ट. भुकेचं सुख सोडून डॉक्टर कुठे यायला तयार आहे का? आम्ही म्हटलं, हो डॉक्टर, आता मला फी देऊ तुमची काय असेल, पण रोगी तळमळ व्हायचा लागे. मग त्याने आपला याचं कसं दिलं बघा. थोडं शांत झाला. सकाळच्या पर्यंत त्याला विचारलं, म्हणलं लाडू खातो का? नाव घ्यायचं ना.
लाडू काय झाला, लाडू काय झाला होता आणि प्रतिकूल झाला. आणि रात्री काय होता आणि आता काय झाला तो लाडू. काही फेरबदल आहे का? तोच लाडू आहे. अनुकूलापासून सुख आणि प्रतिकूलापासून पुढे. आपले स्वरूप म्हणजेच आत्मा सुखरूप आहे, सुखाचे किंवा दुःखाचे साधन नाही. म्हणून आत्म्याविषयी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत नाही. आपल्याहून भिन्न पदार्थांचे ठिकाणीच अनुकूल प्रतिकूल ज्ञान होते. तेव्हा भेदज्ञानाच्या नाशा वाचून अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा नाश होत नाही. त्या भेदज्ञानास आत्मस्वरूपाचे अज्ञान कारण आहेत. त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. तुम्हाला जर त्याच्याकरता दुसरे कोणतेही उपाय नाही. कोणता उपाय अनुकूल प्रतिकूल पदार्थांमध्ये एक ब्रह्मज्ञानच त्याला उपयोगी आहे. अनुकूल आणि प्रतिकूल. सडका आंबा असेल तर तुम्ही आंबे खाण्याकरता बसले, आमच्याकडे आंब्याचे जे असते ना एक टोपलं ठेवायचं, त्याच्यामध्ये भरपूर आंबे टाकायचे आणि पाणी टाकायचं त्याच्यात, आणि सभोवताल माणसं बसायचे. जे ज्याला जितके लागले तितके काय करायचे, बरोबर. संत्राही तसंच बघा, हे टोपलं बस संत्र ठेवायचे, माणसाने सभोवताल बसायचे, जितके याला लागेल तेवढे काय करायचे. मग ज्या वेळेला तो आंबा खाण्याकरता बसतो त्यावेळेला कोणता आंबा घेतो? सडका घेतो का? सडका आंबा काय आणि चांगला आंबा मग ज्ञान, भेदज्ञान. कोणतं ज्ञान? पुढचा एक प्रश्न आहे पण तो तुम्हाला नंतर सांगू. असायचे तत्ववेत्या माणसाला चांगला आंबा सुद्धा प्रतिकूल आहे. का प्रतिकूल आहे? सर्व पदार्थ कसं आहे? मिथ्या आहेत. काय जे देखणे सकळ म्हणून चिंते चरण कमळ. पुढे सांगतो तुम्हाला चौथ्या तरंगात हल्ली झाला. जवळजवळ अशीच सरणी रामगीतेत श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणास अध्यात्मज्ञानाचा उपदेश करताना सांगितले आहे. त्यातही रागद्वेषापासून कर्म, कर्मापासून शरीर, पुन्हा शरीरापासून रागद्वेष असे सारखे चक्र चालू आहे. व ह्यास कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हेच वेदांत शास्त्रात सर्व प्रपंच. संसार दुःखाला कारण कोण आहे? तुमचे नकाशा बघा. संसार दुःखाला कारण कोण आहे? शरीराला कारण, धर्म करणारा, आणि पुढे अनुकूल प्रतिकूल ज्ञान त्याला कोण कारण आहे? आणि पुढे भेदज्ञान आत्मस्वरूपाचं अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आणि पुढे सर्वाला भेदज्ञानाला कोण कारणीभूत आहे? अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत. त्याला मुख्य कारण जर कोणतं शरीर आहे. तेव्हा गीतेमध्ये आहे ना, मुक्त पुरुष आहे तो शरीराशी त्याचा कोणताही काय नाही का? तुमच्या स्थितप्रज्ञेच्या याच्यामध्ये ना स्थितप्रज्ञस्य का पाहता प्रजाती यदा कामा प्रजाती यदा कामा सर्वान आत्मन्येव तुष्ट स्थितप्रज्ञ. असं शरीरात आहे पण तो कोणत्या पदात आहे? कोणत्या पदात आहे? शरीरात राहून अशरीर यावं. कशात राहून? आपण शरीराशी तादात्म्य करून राहतो. काय राहतो? त्याचा तादात्म्य यस्यनाहं करतो बुद्धिर्यस्यन लिप्यते. हातवात विषयी मान लोकां दहांतीनं निवडलेले. पुढे मालिका दिलेली आहे वाचने आहे ना. आणखी वाचा. त्या प्रपंचाचे ज्ञान आत्मस्वरूप अज्ञानामुळे आहे असा नगारा वाचतो आहे. वर सांगितलेली परंपरा लक्षात येण्याकरिता ती थोडक्यात दाखवितो.
मी थोडक्यामध्ये काय केलेले आहे दाखवलेलं आहे. तो अधिक विचार कधी करू. दुःखाला कोण कारणीभूत आहे. मग शरीर सुद्धा आपल्याला कशामुळे प्राप्त झालं, त्याला आहे पाप आणि असं आहे ना. अधिक पाप असेल तर नरक अधिकाच्या जीवनी. म्हणून माणसाने, शहाणे माणसाने पापामधून निवृत्त होण्याकरता मग कोणता देह आहे बरं का, इंद्राचा सुद्धा रे बा. जेणे तो जोडसी आहे का, त्याच्याकरता हे अधिक सांगितलेलं आहे. त्याचा विचार कधी करू. बाबा आपला कोणता कोणता विषय आहे नाही सांगता येत. अधिकाराची सिद्धी करून चालली आहे ना. कशाचे म्हणतो रात्री दुःख नाशाची काही नाही इच्छा नाही, जगन्यवृत्तीची इच्छा नाही. विना आलं का लक्षामध्ये. ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत झालीच तर कोणती होईल. आणि आपल्याला अपेक्षित कोणती आहे. आत्यंतिक निवृत्ती करता ब्रह्मज्ञानाच करणे. पुढे ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय इच्छा आहे. विषय सुखाची काही नाही. आता कोणीच अधिकारी नाही का साधक अधिकारी आहे. आपल्या साधकाचाही वर्णन आहे बघा. अधिक विचार कधी करू. इथेच थांब.